हर्सुल पोलिसांनी रोड रॉबरी करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेत 3,63,880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 3 आरोपींना अटक केली आहे. 5 जून 2026 रोजी महिला बचत गटाचे पैसे गोळा करणारा एयू फायनान्स नाशिक यांचा कर्मचारी नवनाथ मोरे हा त्यांच्या बॅगेतून 84,880 रुपयांची रोख रक्कम तसेच मोबाईल घेऊन जात असताना निर्जन रस्त्यात मोटरसायकलवरून आलेल्या आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून हातातील बॅग हिसकावून विळवंडी गावच्या दिशेने पसार झाले होते. हर्सुल पोलिसांनी 67/26 भारतीय न्याय संहिता कलम 309(6)(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करत पोलीस उपनिरीक्षक सुनील आहेर यांनी या तपासाला सुरुवात केली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांच्या मदतीने विशेष पथकाची नेमणूक करून सीसीटीव्ही व तांत्रिक तपास करत मिळालेल्या माहितीनुसार योगेश फासाळे, जयराम पारधी, सोपान पारधी यांनी हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. या तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरी गेलेला मुद्देमाल तसेच तीनही आरोपींचे मोबाईल असा एकूण 3,63,880 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सदरची कामगिरी डॉक्टर डी.एस. स्वामी, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, विमला एम, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, वासुदेव देसले, उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ यांच्या मार्गदर्शनात हर्सुल पोलीस स्टेशनचे जीवन बोरसे, सुनील आहेर, अनिल गांगुर्डे, नामदेव गांगुर्डे, भारत खाडे, गिरीधर खोडे, तुकाराम भोये, मयूर आव्हाड, धनंजय माळेकर, आनंद कोरडे, प्रशांत काकड, स्थानिक गुन्हे शाखेचे संदीप नागपुरे, हेमंत गिलबिले यांनी ही कामगिरी केली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलामार्फत याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात आले. नागरिकांनी जास्तीत जास्त सीसीटीव्ही हे रोडच्या दिशेने लावावे जेणेकरून गुन्हेगारी कृतींवर वेळीच आळा घालता येईल तसेच गुन्हे उघड होऊन गुन्हेगारांवर कठोर कारवाई करता येईल. स्टार 24 फास्ट न्यूज साठी रवींद्र माळेकर, त्र्यंबकेश्वर.